स्तुती आराधनामध्ये आपला प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे. यावेळेला प्रसन्न आपली डोळे उठून तुम्ही हात वर करून प्रभूला शरण चालू. हंसवासी
पवित्र सेनाधीश्वर, तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला कोटी कोटी धन्यवाद 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 दे. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणी उभे आहोत. प्रभू देवा, तू आम्हावर प्रेम करतो आणि तुझं प्रेम आज आम्हा प्रत्येकाला तुझ्या जवळ तुझ्या चरणी या जागेमध्ये आणलेलं आहे. फक्त आणलेलाच नसून प्रभू देवा, तू तुझ्या पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने आमच्या मुखातून तुझी स्तुती आराधना आणि भक्ती तू करून दिलेला आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद 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 आणि धन्यवाद. यावेळेला प्रभू, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोल. कारण तुझी वचनं आमच्या जीवनासाठी आज तो जीवन आणि आत्मा आहे. म्हणून तू बोल तुझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता आहे. हे समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी बनण्याकरिता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक मला दे. या मुली सर्व वेळी तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने तू चाल. आमीन आमीन आणि आमीन. हालेलुया 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 हालेलुया. प्रियानो, गेल्या या पूर्ण महिन्यामध्ये परमेश्वर सुरुवातीपासून आपल्याला आपल्या कुटुंबाबद्दल आणि आपल्या नात्याबद्दल तो बोलत आहे. कशाबद्दल बोलत आहे? कुटुंबाबद्दल आणि नात्याबद्दल बोलत आहे. आणि आपण गेल्या रविवारी आपण ऐकलो की तो मुखे आणि भैरे, मुख्यांना बोलण्यासाठी लावतो आणि भैऱ्यांना ऐकण्यासाठी लावतो. आणि फक्त जे आरोग्यरीत्या भैरे आहेत किंवा मुख्य आहेत त्यांनाच नाही, जे अजिबातच लक्ष देत नाही, बोलत नाही, त्यांना देखील बोलायला लावतो. आणि गेल्या रविवारी आपण बघितलं, गेल्या रविवारी परमेश्वर काय बोलला? कोण सांगू शकता? बोला. तो तुमची प्रार्थना ऐकतो. आणि फक्त ऐकत नाही तर ऐकून त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. जर आपल्यामध्ये कोणी जरी आज आपल्या कुटुंबामध्ये कोणी जरी भरकटलेले आहे तर आपण त्यांना सांगून वळू शकत नाही, तर आपण त्यांना त्यांच्यासाठी परमेश्वराजवळ मध्यस्थी करू प्रार्थनेच्या द्वारे त्यांना आपण काय करू शकतो? वळू शकतो आणि बदलू शकतो. बघा, आणि आज परमेश्वर त्याच्या पुढची गोष्ट बोलतो की आपल्या नाते संबंधामध्ये सुधारणा कसे आणता येईल. परमेश्वर काय म्हणतो? आपल्या नाते संबंधामध्ये सुधारणा कसे आणता येईल किंवा आपल्या नाते संबंधामध्ये सुधारणा कसे आणणार. कारण प्रियानो, आपण या जगात येताना एकटं आलेले आहोत आणि आपण या जगातून जाताना
एकटंच जाणार आहोत, कोणी तुमच्या बरोबर येणार नाही. हालेलुया, हालेलुया. परंतु आपण या जगात असताना एकटं राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. बघा, या जगात येताना एकटं आलो, या जगातून जाताना एकटं जाणार, परंतु या जगामध्ये आपण एकटं राहू शकत नाही. या जगामध्ये आपल्याला राहण्यासाठी आपल्याला नाते संबंधाची गरज आहे, कोणाची ना कोणाची गरज आहे. आणि म्हणून परमेश्वर देव उत्पत्तीच्या 2 अध्याय 18व्या वचनात म्हणतो, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेन. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, मी तुला अनुरूप असा सहाय्य म्हणजे नाते किंवा संबंध दे. हालेलुया, 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 हालेलुया. तर या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. परमेश्वरला माहिती आहे मनुष्य एकटा या जगामध्ये जगू शकत नाही, आणि म्हणून तो आपल्याला नाते संबंध देत आहे. आणि आज त्याचप्रमाणे आपलं देखील परमेश्वराबरोबर काहीतरी एक नाते संबंध आहे. आणि हा नाते संबंध जो आहे आपला आणि परमेश्वराचा जो नाते संबंध आहे, तो नाते संबंध आपला येशूने जोडलेला आहे. येशूद्वारे तो नाते संबंध जोडण्यात आलेला आहे. आणि येशू हा नाते संबंध कसा जोडलेला आहे की परमेश्वर आपला पिता आणि आपण सर्व त्याची कोण आहोत, लेकरं आहोत. आनंदाने बोला, मोठ्याने बोला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण सर्व त्याची काय आहोत, लेकरं आहोत. आणि तो आपला पिता आहे. हे एक संबंध परमेश्वर आपल्या बरोबर जोडलेला आहे, आणि तो येशूच्या द्वारे जोडण्यात आलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर हे नाते संबंध जे आहे या जगामध्ये, आपलं नाते संबंध काय आहे की तो या नाते संबंधामध्ये आपण वावरत असताना त्यामध्ये अधिक गोडी वाढत जाते, आणि कधी कधी त्या नाते संबंधामध्ये थोडस आंबटपणाही येतो. आंबटपणा म्हणजे गैरसमज होतो. मग तो नाते संबंध नवरा बायकोचा असू दे, भावा भावाचा असू दे, बहीण भावाचा असू दे, किंवा आई बाप आणि लेकरांचा असू दे, किंवा इतर कोणताही नाते असू दे, किंवा एखादा मित्र असू दे, त्यामध्ये काही वेळेला काय होतो, त्या गोडव्यामध्ये आंबटपणा येतो. म्हणजेच काय, थोडस गैरसमज निर्माण होतो, ते बिघडते. आणि आज परमेश्वर म्हणतो, हे नाते संबंध आपलं बिघडत जाऊ नये. आता एक वचन पवित्र आत्मा मला देते, आपण बघूया. इब्रिकराचा त्याचा हालेलुया, 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 हे 2 अध्याय आणि 4 वचन. सॉरी, हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर देव आपल्याशी बोलत असताना तो म्हणतो की तुमचे जे नाते आहे पुढे जाऊन अतिशय बिघडू नये. 12वा अध्याय आणि 16वा वचन, 15वा वचन, सॉरी 12वा अध्याय 15वा वचन काय म्हणते बघा, देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील, असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन
उपद्रव होणारे देणारे होऊ नये, उपद्रव देणारे होऊ नये. आता या ठिकाणी परमेश्वर म्हणते की देवाच्या कृपेला म्हणजे ज्या वेळेला नात्यामध्ये बिघड येतो, त्या नात्यामध्ये बिघड आल्यानंतर तो नाते काय होते, देवाच्या कृपेपासून. तुम्हाला आधीच मी सांगितलं, प्रत्येक जे नाते कोणाकडून आलेलं आहे, कोणाकडून, देवाकडून आलेलं आहे. आणि या नातेमध्ये कोणत्याही प्रकारचा कडूपणा येऊ नये, कडूपणाचा अंकुर ते वाढत जाऊन देवाच्या कृपेपासून ते काय होणे, वंचित होणे. म्हणून त्याला सुधारणा ती गरजेचं आहे, त्याला सुधारणा ती गरजेचं आहे. ते नाते कोणतेही असू दे, इव्हन देवाने दिलेलं सासू सासरे म्हणजे कोण, आई आणि बाप आहे, देवाकडून मिळालेला आई बाप आहे. बघा, तर प्रत्येक स्त्रीसाठी तो कुटुंब प्रथम येतो, जे ती लग्न होऊन जाते ते कुटुंब तिच्यासाठी प्रथम येतो. आणि ते त्याला सांभाळणं गरजेचं आहे. ते तिच्यासाठी कुटुंब आहे, देवाने दिलेलं कुटुंब आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर हे नातं जेव्हा बिघडलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुधारणा कसा केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे की तुमचं कोणतंही नातं बिघडू नये. म्हणून संत पौल म्हणतो, जितकं होईल तितकं तुम्ही काय करा, सर्वांशी चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपण या सर्व गोष्टी देवाच्या वचनातून आज पाहणार आहोत, देवाच्या वचनातून पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे हे सर्व नाते संबंध आपल्याला एकाच पुस्तकामध्ये मिळतो, आणि तो म्हणजे याकोबाच्या पत्रामध्ये. याकोबाच्या पत्रामध्ये. तर या पत्राकडे वळण्याआधी आपण आधी बघूया, हा याकोब आहे कोण. हालेलुया, हालेलुया. हा याकोब आहे कोण. हा याकोब प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे. कोण आहे, भाऊ आहे. परंतु तो कधीही येशूला आपला तारणकर्ता म्हणून स्वीकारलेला नव्हता. तो नेहमी येशू बद्दल चेष्टा करायचा आणि त्याचा विश्वास येशूवर अजिबात नव्हता. बायबलमध्ये कालांतराने असं झालं की अचानकपणे त्याच्या जीवनामध्ये असं परिवर्तन आलं की तो येशूला समजला, ओळखला, आणि नंतर तो येशूला फक्त आपला तारणकर्ता म्हणूनच नाही, तर तो येशूला आपला गुरु मानू लागला आणि तो त्याचा शिष्य झालेला आहे. येशूला तो तारणकर्ता आणि शिष्य मानून येशूचा शिष्य म्हणून तो नंतर या जगात वापरलेला आहे. बघा, आणि ज्या वेळेला तो येशूचा शिष्य म्हणून राहिला, त्यावेळेला त्यानं हे लिहिलेलं पत्र आहे. हालेलुया, हालेलुया. आणि या पत्रामध्ये जास्त मोठं हे अध्याय म्हणजे पत्र नाही, तर 5 अध्यायांचा हा पत्र आहे. किती? 5 अध्यायांचा. पण या पत्रामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही बायबल वाचता, बायबल वाचताना तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून ते वाचता, ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बायबलचं मनन कराल, त्यावेळेला तुम्हाला समजून येईल की परमेश्वर देव त्या वचनातून तुमच्याशी बोलतो. एक उदाहरण देतो तुम्हाला. ज्या वेळेला मी माझ्या स्टडी रूम मध्ये असतो, त्यावेळेला त्या ठिकाणी माझं एक वेगळा चष्मा आहे, जे मी स्टडी रूम मध्ये ते वाचतो. ज्या वेळेला मी घरात असतोय आणि त्यावेळेला माझा चष्मा एक वेगळा असतो.
ज्यावेळेला मी बाहेर जात असतो त्यावेळेला एक चष्मा वेगळा असतो आणि उन्हाळ्यात बाहेर जाताना तो चष्मा एकदम वेगळा आहे, कारण तो काय आहे, डे अँड नाईट आहे, म्हणजे सूर्यामुळे ते आपोआप गॉगल मध्ये रूपांतर होतं. चष्मा एकच, नंबर एकच, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ते वापरला जातो. चष्म्याचं काम काय आहे? डोळ्याचं संरक्षण करणं आणि डोळ्याला स्पष्ट दृष्टी देणं. आणि देवाचं वचन देखील प्रियानो आज तेच आहे. देवाचं वचन काय आहे की तुमच्या जीवनाचं संरक्षण करणं आणि तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालवणं. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तुम्ही स्वतः जेव्हा देवाचं वचन वाचता त्यावेळेला पवित्र आत्मा तुम्हाला त्याबद्दल काय करेल? ज्ञान देईल. आत्म्यात्व देवाला म्हणा, प्रभू तुझा पवित्र आत्मा मला दे. कारण बायबल हे कोणालाही सहजासहजी समजू शकत नाही जोपर्यंत तो आत्मा तुमच्यामध्ये कार्य करणार नाही. नाहीतर मग भरपूर लोक तुम्हाला चुकीचं उदाहरण देतात. ख्रिस्त सोडून बाकी सर्व काही सांगतील. कोण म्हणेल तुम्ही कलर साडी नेसू नका, कलर कपडे घालू नका. कोण म्हणेल तुमचे कपडेच असं पाहिजे, तुमचं चप्पलच असं पाहिजे, तुमच्या गळ्यातच काय असायला पाहिजे. वाटत त्या गोष्टी सांगतील. पण ख्रिस्त त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. हालेलुया, हालेलुया. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत जाते. हे घालायचं नाही, हे घरात ठेवायचं नाही, हे घरात ठेवायचं नाही, हे असंच का, हे आहे. ह्याच्यातून तुमच्या या सगळ्या गोष्टीकडे तुमची दिशा होऊ नये म्हणून तुम्हाला स्वतःला काय करणं गरजेचं आहे? देवाचं वचन वाचणं गरजेचं आहे. वचन वाचणं गरजेचं आहे. कारण वचन जो आहे तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. तुम्ही कोणताही तुमचा प्रॉब्लेम जर आलं तर जर तुम्ही बायबल वाचत असाल तर तो वचन तुम्हाला त्या वेळेला तुमच्या जीवनात कार्य करेल. जसं तुम्ही शाळेला गेला, तुम्ही डायरेक्टली जाऊन 10वी पास झाला. 10वी म्हणजे आताचं 10वी आहे, SSLC पूर्वीचं 11वी डायरेक्टली पास झाला नाही. तुम्हाला पहिली पासून जायला लागलं आणि आता तर काय बालवाडी पासून जायला लागते. आमच्या वेळेला पहिली पासून होतं, आता काय आहे बालवाडी पासून जायला लागते. आणि ते शिकत असताना तुम्हाला 10वीला पोचायला ज्या वेळेला शाळेत गेला त्या पहिली पासून 10वीला 10 वर्ष लागले आणि तिथून तुमचं ग्रॅज्युएशन साठी पुन्हा 5 वर्ष लागले. आणि ज्यावेळेला तुम्ही ग्रॅज्युएट होता, तुम्ही शिकता आणि फक्त काही लोक अशी असतात, फक्त पुस्तकाचे किडे असतात, म्हणजे फक्त वाचायला वगैरे येते, व्यावहारिक ज्ञान काहीच नसतो. कारण त्यांनी कधी तो व्यावहारिकपणे वापरलेला नाही. हाही प्रॉब्लेम आहे. बघा, माझ्याकडे एक पोरगा होता, त्याला मी म्हटलं, तो 12वी झालेला होता, त्याला म्हटलं पोस्टात जा आणि रजिस्टर कर. आणि त्याला रजिस्टर करता आलं नाही. 2-3 दिवस ते पोस्टात आपल्याकडे जीवन जाता येता मला विचारलं नाही, बोललं नाही. त्याला म्हटलं रजिस्टर केलास का, ते एक्नॉलेजमेंट कुठे आहे, ते काय असते. 12वी पास आहे. त्याला म्हटलं तू नाही, कधी मला माहितीच नाही कसं काय घ्यायचं. एखादा तुम्ही बँकेत गेला, बँकेत गेल्यानंतर तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला लिहिता वाचता येते, परंतु बँकेत गेल्यानंतर एखादं वाउचर भरायचं असेल, तुमचा विड्रॉल वाउचर असेल, पैसे काढायचे वाउचर असेल, तर तुम्हाला माहिती नाही ते कसं भरायचं. हॅलो, कारण तुम्ही शिकलं
योग्य प्रकारे न शिकल्यामुळे, योग्य प्रकारे न वापरल्यामुळे त्याचा वापर करता मला आलेला नाही. तुम्ही 15 वर्ष शिकलेला आहात, एखादा ग्रॅज्युएट आहे, पण त्याला जर एक ऍप्लिकेशन लिहिता येत नाही, त्याला जर एक वाउचर लिहिता येत नाही, त्याला जर पोस्टामध्ये जाऊन एखादं रजिस्टर करता येत नाही, त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. शिकलेला असताना आपण दुसऱ्याकडे लिहून घेतो. तसंच प्रियानो, जर तुम्ही रोज वाचता परंतु हे जर तुम्हाला समजत नाही, कारण ही कुठली कादंबरी नाही, हे काय आहे? परमेश्वराची वाणी आहे. आणि ही वाणी तुम्हाला जर कळाली नाही आणि ती वाणी तुम्हाला सगळ्या प्रकारे बोलतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपला परमेश्वर या ठिकाणी त्याचं स्वरूप आहे बघा, लिहिलेलं आहे. तो तुमचा घडवणारा एलोहिम आहे. तो तुमच्या गरजा पुरवणारा जाहीर आहे बघा. तो तुम्हाला शांती देणारा शालोम आहे. म्हणजे तो तुम्हाला प्रत्येक त्या स्वरूपात भेटतो. परंतु तो एकच परमेश्वर मला तुमच्या सगळ्या स्वरूपात तुमच्या जवळ येतो. तसं तो तुम्हाला सगळ्या स्वरूपात तुमच्याशी बोलत असतो. लक्षात ठेवा. हालेलुया, 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 हालेलुया. सगळ्या स्वरूपात बोलतो. म्हणून तुम्ही ज्या दृष्टिकोनातून ते वाचत जाल, तेव्हा म्हणा तेव्हा तू माझ्याशी बोल, ते तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो. आणि बायबलमध्ये प्रत्येक ती गोष्ट आहे. मग सांगतो, तुमच्या डोक्याच्या केसापासून तळपायाच्या नखापर्यंतच्या सगळ्या गोष्टी बायबलमध्ये तुम्हाला मिळतील. फक्त तुम्हाला ते वाचत असताना ते समजण्याची दृष्टिकोन पाहिजे. उत्पत्तीचा पण आलं, मनुष्याला एकटा असावं हे बरे नाही, म्हणून त्याला एक सहाय्यक असं. फक्त मनुष्याला सहाय्यक म्हटल्यानंतर फक्त नवरा बायकोचा संबंध आला. ते फक्त त्यामध्ये सहाय्यक म्हणतोय, म्हणजे तो तुला एक सहाय्यक असं नाते देईल. आणि हे सर्व आलं त्यामध्ये. नवरा बायको, लेकर, काका काकी वगैरे वगैरे जे काही असतील ते सगळेच आहे. तर हे प्रत्येक जो नातं आहे, प्रत्येक जी मैत्री आहे, प्रत्येक जी दुःख आहे, हे सर्व परमेश्वराकडून तुम्हाला देण्यात आलेलं आहे तुमच्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तुमच्यासाठी देव तो तुम्हाला दिलेला आहे. त्या नात्याला सांभाळायचं आणि त्या नात्याला वाढवायचं हे काम मात्र तुमचं आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, हे सांभाळायचं आणि याला वाढवायचं हे काम मात्र तुमचं आहे, तुमच्या हातात आहे. आता तुम्ही जरी सांभाळून ठेवत नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, देवाचा नाही. आणि ते सांभाळावं म्हणून तो म्हणतो तुमच्या प्रत्येक नात्यामध्ये काय असतं, सुधारणा कसं करता येईल या विषयावर आज आपण विशेष करून वर्णन करणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी मी तुम्हाला 7 मुद्दे आज देणार आहे. किती? 7 मुद्दे आहे. म्हणजे 7 मुद्दे किंवा 7 गोष्टी समजा की तुम्हाला देतो मी. तर ती पहिली गोष्ट, तुमच्या बोलण्यावर निर्बंध असणं गरजेचं आहे. कशावर? सर्व मोठे तुमच्या बोलण्यावर निर्बंध असणं अति गरजेचं आहे. बघा, खरं अनेक वेळा आपण काय बोलतो आपल्याला माहित नाही. काही वेळा आपण फक्त बडबड 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 करतो. तर ते बोलणं नवरा बायको मध्ये असू दे, सासू सुनेमध्ये असू दे, बघा, आई बाप आणि लेकरांच्या मध्ये असू दे, बहिणी बहिणीमध्ये असू दे, बहीण बाबामध्ये असू दे, किंवा या समाजाशी म्हणा, शेजारी पाजारी म्हणजे जे असेल त्यांच्याशी असू दे, किंवा तुमच्या मित्राशी असू दे, तुम्ही बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये निर्बंध असणं गरजेचं आहे.
गोडावा असावा. तुमच्या बोलण्यात कसं असावं? गोडी देखील असावं. संत पाऊल आपल्याला खूप सुंदर तऱ्हेने या गोष्टी सांगतोय. तुमचं बोलण्यामध्ये गोडीपणा असावा. आता बघा, आपण याकोबाचं पहिलं पत्र आपण काढूया. सॉरी, पहिला अध्याय आणि 19 वचन आपण वाचूया. याकोबाचा पहिला अध्याय 19 वचन. हा, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागात मंद असावा. तर या ठिकाणी तो काय म्हणत आहे? प्रत्येक माणूस, प्रत्येक म्हणजे फक्त तुमच्यासाठीच नाही, इवन माझ्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, प्रत्येक माणूस, तो काय म्हणते की प्रत्येक माणूस ऐकाव्यास तत्पर असावं, ऐकाव्यास तत्पर असावं. तर या ठिकाणी देखील खूप मोठं लॉजिक आहे मित्रांनो. देवाने मनुष्याला घडवताना देखील तो खूप प्रकारे घडवलेला आहे. आता ऐकाव्यास तत्पर म्हणजे तुमच्यामध्ये ऐकण्यासाठी तो उत्साह असावा. बघा, ऐकण्यासाठी तो काय असावं? तुमच्यामध्ये उत्साह असावं, उठावळा पण असावा. ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी नाही, ऐकण्यासाठी उत्साह असाने उठावळा पण असावा. म्हणून देवाने काय केलेलं आहे? तुम्ही जास्त ऐकावं म्हणून तुम्हाला किती दिलाय? 2 कान दिलेलं आहे. या दोन्ही कानाने तुम्ही ऐका. तुम्ही जर ते व्यवस्थितरित्या जर ऐकला, तुम्हाला ते समजेल आणि जे चांगलं आहे त्याला मनात ठेवा आणि जे वाईट आहे ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडा. देवाने 2 कान दिले, 2 कान दिले. वास्तविक जर बघितलं, 2 कानाची गरज नाही. एका कानाने देखील आपण ऐकू शकतोय, आहे की नाही? एका कानाने आपण ऐकू शकते. पण देवाने आपल्यामध्ये तो उठावपणा असावा, म्हणजे आपण ऐकण्यात उत्साह असावा म्हणून 2 कान दिलेला आहे. दोन्ही कानाने तुम्ही ऐका. आणि जेव्हा तुम्ही ते ऐकाल, समजाल, त्यावेळेला तुम्ही काय व्हाल? चुकणार नाही, चुकणार नाही. आणि पुढे काय म्हणतो बघा. एक मिनिट, तोच वचन आहे 19. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे काय म्हणतोय तो? बोलावयास धीमा. आता या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला बोलण्यासाठी तो धीमा म्हणतोय, म्हणजे तुम्ही सावकाश बोला, सावकाश बोला. तुम्ही जर दोन्ही कानाने ऐकला, त्यावर विचार केला, तर तुम्हाला नाणीचं दोन्ही बाजू समजेल. तर तुम्ही नाण्याचं एक बाजू बघून तुम्ही ठरवू शकता का? आजकाल बघा, 1 रुपया आणि 5 रुपये ही दोन्ही नाणी सारखी दिसतात. मध्ये थोडंसं 5 रुपयाचं वजन जास्त होतं, पण आता ते सारखंच झालेलं आहे. तुम्हाला दोन्ही बाजू बघायला लागते, मग तुम्हाला समजेल हा किती रुपयाचं नाणं आहे. एवढंच नाही, 20 रुपयाचं नाणं आणि 10 रुपयाचं नाणं दोन्ही सारखं आहे. आणि तुम्ही गडबडीत जर द्यायला गेला तर 10च्या ठिकाणी 20 देऊन तुम्ही गपचूप द्याल, म्हणजे तुम्ही 10 रुपये फुकट जाणार. आता या ठिकाणी तुम्हाला म्हणतात बोलावण्या सावकाश. बोलण्यासाठी तुम्ही काय करा? धीमा, म्हणजे सावकाश बोला, म्हणजे समजून बोला. आज तुम्ही बोलताना समोरच्या व्यक्तीवर काय घडणार आहे याचा विचार करणं अति गरजेचं आहे. कारण तुमच्या बोलण्याने जर प्रॉब्लेम निर्माण होत असेल, तुमच्या बोलण्याने जर घरामध्ये अशांतता निर्माण होत असेल, तुमच्या बोलण्याने
घरातलं वातावरण जर बिघडणार असेल, तुमच्या बोलण्याने एखादा व्यक्ती शत्रू होणार असेल, तर तुम्हाला न बोललेलं बरं आहे. बघा, न बोललेलं बरं आहे. कधी कधी काही समजत नाही आपल्याला, उगाच आपण काय करतोय, उगाच बडबडत असतोय, काय वाटतं ते तोंडाला येईल तसं बोलतोय. त्याच्यामुळं तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमची तुटतील, तुमच्या बोलण्यामुळे तुमचं नातं तुटतील, तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या नात्यामध्ये वितुष्टता निर्माण होईल. किती बोललं पाहिजे हे तुम्हाला समजणं अति गरजेचं आहे. म्हणून देवाने बोलण्यासाठी किती तोंड दिला, मोठ्याने एक तोंड दिलाय. तर एक तोंड असताना एवढं बोंबलायला प्रॉब्लेम निर्माण होतात. बघा, तुम्ही टीव्हीवर बघत असाल, राजकारणामध्ये किती प्रॉब्लेम होत आहे. एका बोलण्यामुळे एक शब्द चुकून गेला, त्याला धरून त्यांनी एवढं त्याचं काय म्हणतात भवाळ करतात. सगळ्याचा प्रॉब्लेम एक तोंड आहे तर एवढा प्रॉब्लेम निर्माण होतो. एक तोंडामुळे घरात किती प्रॉब्लेम निर्माण होतात. बघा, भाऊ म्हणते तू मला असं बोललास, आणि एकदा तोंडात निघालेले शब्द परत येत नाही. तुम्ही अशी वेळ का आणताय, तुम्हाला सॉरी म्हणायची वेळ यावी, माफी मागायची वेळ यावी, काय गरज आहे. म्हणून सावकाशपणे बोला, समजून बोला. बोलताना काय बोलत आहात हे समजा, कोणाबद्दल बोलत आहात हे समजा. कारण तुमचं बोलणं नीतिसूत्रात तुमचं जीभ जे आहे ते तुमच्यासाठी जीवन आणि मरण आहे प्रियानो. म्हणून तुमच्या तोंडातून काय निघते, कसं बोलताय हे तुम्हाला समजलं. कारण तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला तो तुमचं सर्व नाते, सर्व संबंध खराब करतो. मित्र तुमचा शत्रू होईल, तुमचे घरचे शत्रू होतील. आणि म्हणून तुम्हाला कसं बोलणं गरजेचं आहे, हे खूप गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे त्याच अध्यायामध्ये 26 वचन वाचूया. खूप सुंदर तऱ्हेने त्या ठिकाणी स्पष्टीकरण देते. बघा 26 वचन काय म्हणते, आपण धर्माचरण करणारे आहोत, आपण धर्माचरण करणारे आहोत असे जर कोणाला वाटत असेल तर तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, तर तो जर आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. तर ही खूप महत्वाची आहे. मी स्वतःला धार्मिक आहे जर कोणी समजतो आणि तो जर आपल्या जिभेला आळा घालत नाही. कारण तोंड देवाने कशासाठी दिलेलं आहे, त्याची स्तुती करण्यासाठी. तोंड देवाने कशासाठी दिलेलं आहे, तुम्हाला दुसऱ्यासाठी आशीर्वाद दिला, म्हणजे चांगल्या गोष्टी निघा. आणि हेच जर तुम्हाला कळत नाही आणि ज्या तोंडाने तुम्ही देवाची स्तुती करता, ज्या तोंडाने तुम्ही लोकांना आशीर्वाद देता, त्याच तोंडाने तुम्ही लोकांना शापही देता आणि घाणेरडे शब्दही वापरता, तर प्रियानो मग काय का हे खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला काय करणे गरजेचं आहे, ऐकण्यासाठी तुमच्यामध्ये उठावळापणा पाहिजे. समजून घ्या शांतपणे, लगेच त्याचा निर्णय देऊ नका, लगेच बोलू नका. आणि बोलताना सावकाश बोला. सावकाश म्हणजे लगेच फटकरपणे बोलू नका, न विचार करता. जर समोर काही जरी कोणी जरी आपल्याला बोलते तर ऐका. कारण का, देव कोणत्या रूपात तुमच्याशी बोलेल हे माहित नाही. कधी कधी लहान लेकराद्वारे तो आपल्याशी बोलतो, कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीद्वारे आपल्याशी बोलतोय, कधी कधी आपला जो शत्रू असते त्याच्याद्वारे देखील तो आपल्याशी बोलतोय, कधी कधी आपल्या घरातल्याच बायको नवऱ्याशी बोलते. बघा, काहीतरी सांगते म्हणजे ती बोलत नाही,
आपली चूक जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिसते आणि ते म्हणते की तू हे बोलणं चुकीचं आहे, तू हे वागणं चुकीचं आहे, याचा अर्थ ती व्यक्ती आपल्याला शांतपण सांगत नाही. देव त्या व्यक्तीद्वारे आपल्याला काय करत आहे, काय करत आहे, अलर्ट म्हणजे काय, हुशार करत आहे, जागृत करत आहे, सावध करत आहे. देव सावध करत आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अहंकार मनात न आणता, इगो मनात न आणता, ते काय बोलत आहे, कशाबद्दल बोलत आहे त्यावरती विचार करू आणि नंतर तुम्ही बोला. बघा, तुम्ही कधीही या दुष्टाच्या कोणत्याही काय म्हणतात त्याला, त्या गोत्यात तुम्ही येणार नाही, त्यांना आपले डॉक्टरच्या येणार नाही. कारण जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, देवाचा आत्मा म्हणजे काय, फळ आहे, देव जर तुमच्यात आहे, तर तुम्ही शांतपणे ऐका. येशूकडे बघा, येशू शांत असतोय, त्याच्यावर किती आरोप लावण्यात येतोय, शांत आहे. त्याच्यामध्ये काय वाटतं ते बोलतात, शांत आहे. पिलात असं म्हणून त्याला अनेक आरोप लावण्यात येतात, पिलात विचारतो, शांत आहे. आणि हे येशू आपल्याला शिकवत आहे या गोष्टी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि दुसरी गोष्ट त्याच वचनात काय म्हटलेलं आहे, राखावर काय करा, नियंत्रण करणे. रागाला मंद असावा. रागाला काय असावं, मंद असावा. राग येऊ नये म्हणत नाही तो, राग येऊ नये म्हणत नाही. मनुष्य म्हटल्यानंतर राग येणार, परंतु तुम्हाला रागावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. पण पेपरात वाचतो अनेक वेळेला रागाच्या भरात काठी घेतला आणि डोक्यात घातला, कुऱ्हाड घेतला आणि डोक्यात घातला. कोण घातलं? सख्या भावानी सख्या भावाच्या डोक्यात घातला, सख्या मुलांनी आपल्या बापाच्या डोक्यात घातला, का नवऱ्याने बायकोच्या डोक्यात घातला. राग मनुष्याला काय करतोय, भीतीला होतो. म्हणून राग हा मनुष्याला राखेत घालतो असे एक म्हण आहे. हालेलुया. रागावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. अनेक वेळेला रागाच्या भरात बापाने मुलाला मारलं, असं मारलं की मुलगा खलास झाला. मला आठवते आम्ही 7वीत होतो आणि आमच्या कॉलनीमध्ये एक बाप खूप रागिष्ट होता. त्याला लहानसा मुलगा, 3 ते 4 वर्षाचा मुलगा. आणि त्यावेळेला आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो, आमच्या घरासमोर जे मिरज कोल्हापूर रस्ता आहे, तिथे रेल्वे गेट होता. आता तो ओव्हरब्रिज झालेला आहे, गेट होता. त्या गेटच्या शेजारीच आम्ही तिथे राहत होतो. आम्ही तिथे लहानशा बॉलला खेळायला जायचं. आणि त्या बापानं तो मुलगा ऐकना, आणि तो खूप त्रास देत होता आणि हट्ट करत होता. त्या रागाच्या भरात बापाने काय केलं, त्या मुलाला धरलं आणि बरोबर त्या ट्रकच्या मागच्या टायरमध्ये फेकून दिला. 3 ते 4 वर्षाचा मुलगा, विचार करा, रागाच्या भरात. आणि ट्रक त्याच्यावर गेलं. काय झालं, तो मुलगा पूर्ण चपाती झाला, पत्र्यास तिथल्याच खलास. आणि नंतर मग रडायला लागला. पोलीस आले, त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावरती मर्डर केस घालून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. मग त्याला, तो रेल्वेचा सर्वंट होता, त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या बायकोनी भरपूर कटकट करून त्या काळात, आताच्या काळात पैशाला महत्व नाही, त्या काळात पैशाला महत्व होतं. त्या काळात त्याने 50,000 रुपये एका वकिलाला देऊन, बेळगाव मधनं वकील आणून, तो वकील ते केस लढून त्याला सोडवला. कशामुळे? राग. कारण राग हा खूप वाईट आहे.
अनेक आपण गोष्टी ऐकतोय रागाच्या भरात एवढा राग असतोय, एवढा हट्टपणा असतोय, नवरा बायको मध्ये काय होते, सोडपत्र होऊन जाते. देवाने जोडलेलं माणसाने तोडू नये म्हणतात, परंतु तो काय ते सोडपत्र येते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा खरं राग जो आहे तो माणसाला घडवीत नाही तर माणसाला संपवतो. राग जो आहे देवाने दिलेली जी कृपा आहे, देवाने दिलेला तो मनुष्याला आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद त्याच्यापासून काढून घेतो, काढून घेतो. म्हणून तुमचा राग घ्यावा. परमेश्वर म्हणत नाही राग घेऊ नये, राग घ्यावा. रागाला काय व्हावं, धीमा असावा. राग काय असावा, धीमा असावा. त्या रागामध्ये पाप नसावं. बघा इपिस्कराचा 4 अध्याय 26 वचन काय म्हणते. हा हालेलुया. हा वाचा. तुम्ही रागवा परंतु काय करू नका, पाप करू नका. बघा पुढं, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. तुम्ही रागात असताना कोणाला, सूर्याला मावळू देऊ नका. म्हणजेच तो दिवस ओलांडू देऊ नका. खूप महत्वाचं आहे, तो दिवस ओलांडू देऊ नका. गेल्या वेळेला मी तुम्हाला बोललो होतो लहान मुलांच्या बाबतीत एक उदाहरण घेतलं. देवाला लहान मुलं का आवडतात? देव म्हणतो स्वर्गाचं राज्य लहान मुलासारखं आहे. मुलं भांडतात आणि मुलं एकमेकाचे डोके फोडून घेतात आणि लगेच आई बाप काय करतात, आई थोडं असं खोचून येते आणि भांडण करते. आणि ही भांडण किती दिवस चालतात, वर्षानुवर्ष चालते, वर्षानुवर्ष बोलत नाही. मुलं काय आहे, भांडण केली, सकाळपासून ते बोलत असेल, संध्याकाळी पुन्हा एकत्र आलेले दिसतात. बघा त्यांच्या भांडणामध्ये पाप नाही. आज आपल्या भांडणात बघा, जेव्हा आपण भांडतोय वर्षानुवर्ष बोलत नाही. काही लोक असे असतात. एका बहिणीशी चर्चा करत होतो आणि तिला म्हटलं तुझा हा त्रास जो आहे त्याचं कारण हे आहे की तू तुझ्या व्यक्तीला क्षमा करणं गरजेचं आहे, तू तुझ्या सासूला क्षमा करणं गरजेचं आहे आणि ह्यामुळं मी मरेपर्यंत मी क्षमा करणार नाही. मग देव का म्हणणार, मग जा आता कशाला मी मरेपर्यंत क्षमा करणार. हॅलो, हे तुमचं प्रेम आहे ख्रिस्तावर. ख्रिस्ताची आज्ञा आहे तुम्ही तुमच्या शत्रूवर प्रेम करा. म्हणजेच काय, त्याला क्षमा करा. मी मरेपर्यंत मी क्षमा करणार. आणि बाई मला सरळ म्हणली, ब्रदर ती एक सोडून तुम्ही मला काही करायला सांगा, मी मरेपर्यंत मी क्षमा करणार नाही. म्हणलं का, त्यांनी मला खूप त्रास दिले, पण त्यांनी त्रास दिलेत म्हणून तूही तसंच वागणार आहेस. तुझ्यात आणि त्याच्यात फरक काय आहे. मग तुम्ही तो आशीर्वाद गमवता, ते नातं गमवता. ते नातंच नाही, नात्याबरोबर तुम्ही देवाला गमवत आहात. देवाला गमवत आहात. तिसरी गोष्ट तो काय म्हणते, तोंड बघून वागू नका. काय म्हणते, तोंड बघून वागू नका. याकोबाचं 2 अध्याय 1 आणि 2. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त
याच्यावर विश्वास ठेवणारे, या ठिकाणी खूप स्पष्ट आहे, जो येशूवर विश्वास ठेवतो, हा, तुम्ही तोंड पाहून वागू नका. तुम्ही तोंड पाहून वागू नका. तुम्ही तोंड पाहून वागू नका. तर या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, जो तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, तुमचा जर विश्वास येशूवर आहे, तर तुम्ही पक्षपातीपणा करू नका. तो माझ्या कुळातला नाही. आज या कुळामध्ये बघा, देवाने इतकं मोठं वैभव जसं इस्रायलांना दिलं, तसं ख्रिस्ती लोकांना दिलं. मिरजेतला आणि कोल्हापूरचं, म्हणजे सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा सांगते. आता कुठं चाललंय ते तुम्हाला दिसत आहे सगळ्याला. त्यासाठी अनेक प्रार्थना होत आहे, रोज प्रार्थना केली जाते, उपवास प्रार्थना होत आहे, पण तुमच्यामध्ये तो परिवर्तन येणं गरजेचं आहे. हा माझ्या कुळातला नाही, हा माझ्या कुळातला नाही. ख्रिस्तामध्ये कुळ नाही, ख्रिस्तामध्ये फक्त ख्रिस्त आहे, म्हणजे ख्रिस्ती आहे, विश्वास नाही. लग्न समुदायाच्या वेळेला देखील बघा, हे माझ्या कुळातलं नाही. तुम्ही होता कोणत्या तरी कुळात, तुम्हाला माहित नाही तुमचा जन्म झाला, पण तुम्ही कोणाचे आहात हे तुम्हाला आता कळालेलं आहे. काय म्हणजे समजते? फोडून बोलत नाही, पण समजते तुम्ही आता कोणाचे आहात. मी फलाना फलानाचा आहे, मी फलाना फलानाचा आहे. काय या फळात येते. तुमचा प्रॉब्लेम म्हणजे तुमचा विश्वास नाही. तुम्ही जर खरोखर ख्रिस्तावर विश्वास ठेवता, तर तुमच्यामध्ये तो पक्षपातीपणा नसायला पाहिजे. देवाने दिलेलं आहे ते मला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि जेव्हा देवाकडून आलेलं आहे पुराणू, ते कोणत्याही कुळात नसते, तुमच्यासाठी अधिक आशीर्वाद देत आहे. देव पेत्राला म्हणतो, यहूदी इतर कोणालाही जवळ करत नसतात. ते म्हणते, मी जे शुद्ध केलेलं आहे त्याला तू अशुद्ध समजू नकोस. आणि म्हणून तो त्याला कोणाकडे पाठवला? कोणाकडे? करण्याला. ते ऐकलंय तुम्ही, याच महिन्यात ऐकलंय सुरुवातीला. बघा, कारण देव त्या करण्याला निवडला होता. तसं देवाने तुमच्यासाठी काहीतरी निवडलेलं आहे, देवाने जर तुमचं नातेसंबंध जोडत आहे, तर त्याला मनापासून एक्सेप्ट करा, स्वीकारा. देव जर एखादं नातं देत आहे, ती जर एखादं गरीब आहे, तर त्याला तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. का? कारण ते श्रीमंतापेक्षाही श्रीमंत आहे. कारण का? देवाने तुमच्यासाठी दिलेला आहे. पुढे त्याचं स्पष्टीकरण देत आहे दुसऱ्या वचनामध्ये. काय म्हणते बघा, सोन्याची अंगठी घातलेला व भक्तिदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकारी कपडे पांघरलेला एखादा दरिद्री आला. आता या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही भक्तिदार कपडे घातलेला इसमाकडे पाहून म्हणतो, ही जागा चांगली आहे, येथे बसा. आणि दरिद्राला म्हणतात, तू येथे उभा राहा किंवा माझ्या पादासनाजवळ खाली बैस. खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तोंड बघून वागता, पुढे जाऊन ज्या परिस्थितीत तुम्ही वागतात त्याच परिस्थितीत तुम्हाला भोगायला लागणार आहे. एक उदाहरण देतो या ठिकाणी. 1986 मध्ये मी जेव्हा भारतात आलो, पूर्णपणे देवाने मला निवडलं आणि इकडे मी आलो. मी फॉरेनला होतो. इथं आल्यानंतर देव भरपूर कार्य करू लागला. आणि त्यावेळेला काही माझे ग्रुप मेंबर्स होते आणि त्यामध्ये डॉक्टर्स लोक भरपूर होते.
मी कोणाला नाव सांगत नाही. एक डॉक्टर होते, एक डॉक्टर होते, तिला आम्ही आंटी म्हणायचं. आणि ती म्हणजे ब्रदर, मला माझ्या घरी प्रार्थना घ्यायच्या. ठीक आहे. त्या वेळेला जे इस्रायल नगर आहे तिथली भरपूर लोक या ग्रुपमध्ये होते आणि त्यांना सगळ्यांना ग्रुप मेंबर्सना घेऊन मी प्रार्थनेसाठी गेलो. त्यांच्या घरात सोफा होता मस्तपैकी. डॉक्टर म्हटल्यानंतर असणार, आता तर सोफा सगळ्याच घरात आलेला आहे. आणि ते मी त्यांना मला बसण्यासाठी जागा दिली. मी माझी मध्ये बसलो, लीड करणार होतो. आणि बाकी लोक तुम्ही सगळं बसा, काय मी ते खाली बसू दे. आणि त्यांना खाली अंतरून त्यांना बसवले. मी म्हटलं खा. मला इंग्लिश मध्ये म्हणू लागली, ब्रदर, these people are not so clean that they should sit on the sofa. वरती बसावं. मला खूप वाईट वाटलं. सोफा कोणासाठी आहे, कशासाठी आहे? हॅलो, बसण्यासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे, एक 5 वर्षामागे मला कळालं, माझ्या सख्या बहिणी जेव्हा वृद्धाश्रम मध्ये गेलते 15 ऑगस्टच्या दिवशी, आणि ते काहीतरी मदत करायला, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या व्यक्तीला पाहिलं. आणि ज्या वेळेला त्यांनी आडनाव विचारल्यानंतर, आडनाव जेव्हा जोसेफ पडल्यानंतर ते म्हणले, तुम्हाला ते ब्रदर अँथनी जोसेफ माहिती आहे का? ते म्हणले, हा, तो तर मला सख्खा भाऊ आहे धाकटा. अरे, मी मी त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांना वृद्धाश्रममध्ये नेऊन मुलांना टाकल्याने त्यांचं अवस्था काय आहे, त्यांना हातरण्यासाठी बेड दिली व्यवस्थित, त्यांना ताट दिलेला होता. वृद्धाश्रममध्ये काही नियम असतात, त्यांचं जे काही ताट असेल त्यावर आहे. ज्या वेळेला माझ्या बहिणी येऊन मला सांगितले, अरे ते आंटी तुझ्याबद्दल असं बोलत होती आणि ते असंच आहे, पण मला ते आठवलं. मी का म्हणतोय, पक्षपातीपणा करू नका. आणि या शकानामध्ये खूप स्ट्रिक्ट आहे. कोणीही जवळचा नाही, कोणीही लांबचा नाही. जे देवाच्या हात येतात, देवाचा तुमच्यासाठी येतात, देवासाठी नाही, तुमच्यासाठी येतात. देव तुम्हाला बोलवते, त्याच्याशी एकरूप व्हा आणि जा. काही लोकांना राग येते, ब्रदर बोलत नाहीत माझ्याशी, ब्रदर मला मानपान देत नाही, तर मानपान कोणाला मिळणार नाही. हॅलो, इथं तुम्हाला काय मिळेल? देवाचा मार्ग मिळेल आणि पवित्र आत्मा मिळेल. हा खूप महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही जेव्हा तोंड बघून वागण्याचा प्रयत्न करा, बघा त्यावेळेला तुम्ही अडचणीत या. तोंड बघून तुम्ही घरात देखील तोंड बघून वागतात बघा. आई बाप कधी कधी काही वेळेला कळत नाही तरी काय करायला लागले. एखादा मुलगा त्यांचा हुशार असेल, हा मुलगा माझा खूप हुशार आहे, आणि त्याचं सारखं कौतुक त्या दुसऱ्या मुलासमोर करायचं. त्या मुलाला आपोआप मुलगंडपणा येतो, त्याला कॉम्प्लेक्स येते. हा खूप समजदार मुलगा आहे, हा खूप माझा चांगला मुलगा आहे, बघा ही माझी मुलगी खूप देखणी आहे, खूप सुंदर आहे, खूप हुशार आहे. मग ती दुसरी मुलगी जरा मंद असते, तिला मनावर परिणाम होते. हा फरक करू नका. एक उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रिबका बोल मोठ्या ऐकू येईल मला. बोला, इसाकाची बायको, मला सासू ऐकू येणार. रिबकाने काय केली? तिला 2 मुलं होती, एक इसाव आणि एक याकोब. दोन्ही तिचीच मुलं होती, दोन्ही तिचीच मुलं होती. पण तिच्या मनात नेहमी याकोब बद्दल प्रेम होता. सर्व आशीर्वाद याकोबाला मिळावं, सर्व जे काही आहे ते याकोबाला मिळावं, आणि यासाठी तिने काय करतात, अनेक चापलुसीपणा करतात. त्यामुळे काय झालं, याकोबाला या सगळ्या गोष्टी भोगायला लागल्या. घर सोडायला लागलं, डोंगरावर जाऊन खडकाळ जमिनीत झोपायला लागलं, आई बापापासून भावापासून वेगळं राहायला लागलं, आणि त्याचा सख्खा भाऊ त्याचा वैरी झाला.
आज आपण आपल्या मुलांच्या मध्ये वैरत्व निर्माण करतोय. हॅलो, आपण निर्माण करतोय. सारखं त्याचं कौतुक होते, तिचं कौतुक होते, असं काहीच नाही. म्हणून ते मूल काय करते, एकांतात असताना तो बदला घेतोय. बदला घेतोय. म्हणून तुम्हाला खूप महत्वाचं आहे की तो बघून वागू नका. सर्व तुमचीच लेकरं आहे. समान वागा, सर्वांवर समान प्रेम करा. एकट्याला जास्त कळते आणि त्याला सांगा, बेटा तुला जास्त कळते, त्या भावाला कमी कळते, म्हणून तू शांत राहा, तू समजून घे. ज्याला समजत नाही त्याला तुला काय तो सांगते तुझा ऐकतो, तुला कळत नाही का, ते त्याला कधीच कळणार नाही. हॅलो, एकदा मी एकाच्या घरी गेलो होतो, हाऊसकोट मीटिंगला. खूप वर्षांची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी दोनच होती त्याला. आणि ती मुलगी MA पास झालेली होती. ज्यावेळेला मी तिला त्याच्या घरी विचारलो, तू काय करते? ती म्हणली, अंकल मी ट्युशन घ्यायला आले. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. तू काय करते? हे काय करणार? कोण म्हणते? म्हटलं बहीण नाही, बाप म्हणतो, हे काय करणार? कारण तो जरा कमी बुद्धीचा, हे काय करणार? ह्याला काहीच नाही, घरातच असते. ती आई लाड करते जास्त. आणि ही बहीण लगेच त्याला सपोर्ट करून म्हटली बापाला, हे काहीच करत नाही. मी त्याच्या बापाला म्हटली, तो काय करत नाही म्हणजे तुम्ही त्याला करायला दिला तरच तो करणार. त्याला काय कळतच नाही. कळत नाही कसं? त्याला कळण्यासाठी तुम्ही बाहेर पाठवा. मग त्याला माझ्या मित्राच्या एका केमिस्टच्या दुकानामध्ये, तो होलसेल डीलर होता, त्याच्याकडे त्याला पाठवायला सांगितलं. तो गेला. तो मुलगा अतिशय हुशार झाला आणि त्याचं प्रामाणिकपणा बघून तो जो मालक आहे त्याच्याकडे सगळं बँकेचं काम करून घ्यायचा. बँकला पाठवायचं, हे करायचं, पण व्यवस्थित करत होता. आणि तो पोरगा आता व्यवस्थित झाला. एक लक्षात ठेवा, मी काय म्हणते समजते? हे खूप महत्वाचं आहे. तर चौथी गोष्ट महत्वाची, शिक्षक होऊ नका. काय होऊ नका? शिक्षक होऊ नका. आजकाल सगळ्यांना एक काय म्हणतात त्याला, ताप आल्यासारखं आहे. ते एक व्हायरस आलेला आहे, शिक्षक व्हायचं. प्रत्येकाला शिक्षक व्हायला आवडते. एक लक्षात ठेवा, शिक्षक होणं जितकं आवडते त्याच्या मागची देखील गोष्ट समजून घ्या. बाकी काय म्हणते आपण वाचूया. याकोबाचा 3रा अध्याय 1 आणि 2. माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला काय होईल? अधिक दंड होईल. हे तुम्हाला माहित आहे. कारण पुढे, कारण आपण सगळे पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होईल. तो सर्व शरीरही कण्यात ठेवण्यास समर्थ आहे. बघा, आपण सर्वजण शिक्षक होतोय. लगेच आपण कोणाची निंदा करतोय, लगेच आपण कोणालाही नाव ठेवतो. बघा, आपण कोणालाही कसं वाटतं तसं बोलतो. आपल्याला जास्त कळते, मला जास्त कळते, मला जास्त समजते. आपण दुसऱ्याला मूर्खात करतोय. त्याला काय कळते? तुला बुद्धी आहे का? तू मूर्ख आहेस. दुसऱ्याला आपण शहाणपण शिकवत होते. शिक्षक बनू नका. एकमेकांना उपदेश देण्याऐवजी, बघा, ख्रिस्त विश्वासणाऱ्यासाठी सांगते, एकमेकाला घरात देखील आपण अनेक वेळेला बघा, प्रत्येक वेळेला काय म्हणतात त्याला, ते मला शब्द मिळेना बोलायला, पाच बोलत असतात आणि काय तर बोलत असत्या. त्यामुळे गैरसमज निर्माण. नवरा काहीतरी बोलतोय त्यामुळे गैरसमज निर्माण. मुलं काहीतरी, हे सगळं बोलून
काय ते लहानस गोष्ट घडलेलं असते, लहानस असते, त्याला आपण एवढं मोठं वाढवतो. ह्याच्याबद्दल हे सर्व करण्यापेक्षा सगळ्यात उत्तम मार्ग मी तुम्हाला सांगतो. बायबल घ्या. चला आपण बायबल स्टडी करूया. आणि बायबलच्या वाचनातून तुम्ही काय करा, मनन करायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही मनन करा, त्या विषयाचा तोडगा आपोआप निघालेला दिसेल. लोकांना वाटते ब्रदर आमचं ऐकत नाही. मला तुमचं ऐकायची काय गरज आहे? मला तुमचं ऐकायची काय गरज आहे? कारण मी कोण ऐकणार? ऐकणारा तो आहे. तो तुम्हाला संदेशातून तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिलेला असतो. हो. आणि नंतर लोक येऊन साक्षी देतात, ब्रदर आज सर्व संदेश माझ्यावर होता, पण मी त्याचं काहीच घेतलेलं नाही. थोडक्यात है का नाही? तुमच्यासाठी होता, तुम्ही काय घेतला? संदेश हे सांगत नाही तुम्ही ह्या प्रॉब्लेम मधून चाललेला आहात. संदेश हे सांगते तुम्ही या प्रॉब्लेम मधून चाललेला आहात, तुम्ही या प्रॉब्लेम मधून कसं बाहेर निघलं पाहिजे, हे प्रॉब्लेम तुम्हाला कसं थांबवलं पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन करते. माझ्या कुटुंबाबद्दल होतं, माझ्या घराबद्दल होतं, हे सर्व तो तुम्हाला सांगितलेला असतो. कशामुळे आलं आणि तुम्हाला पुढे काय केलं पाहिजे. तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. पुन्हा तीच गोष्ट येऊन पुन्हा तीच रिपीट करायचं. म्हणजे तुम्ही काय केलेलं नाही, कानाने ऐकण्यास तत्पर राहा. ते ऐकून जर तुम्ही त्याप्रमाणे वागायला सुरुवात केला, आज जर देव माझ्याशी बोललेला आहे, माझ्याबद्दल बोललेला आहे, माझ्यासाठी बोललेला आहे आणि मला त्याप्रमाणे वागलं पाहिजे, केलं पाहिजे, तर प्रियानो तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला दिसेल. तुमच्या घरात, तुमच्या जीवनात तो प्रॉब्लेमच नसणार. कारण का? तुम्ही त्या वचनावर जर विश्वास ठेवलेला आहात तर. जर तुम्ही विश्वास ठेवलेला नाही आहात तर प्रियानो तुमचा प्रॉब्लेम कधीही संपणार नाही. तुम्ही ऐकणारे होऊ नका, त्याला काय करा, ऐकून त्याप्रमाणे वागणारे व्हा. वागणारे व्हा. मला हे खूप महत्वाचं आहे. आता पाचवी गोष्ट आपण बघूया. कोणाबद्दलही निंदा करू नका. कोणाबद्दलही निंदा करू नका. 4 अध्याय आणि 11 आणि 12 वचन. बंधुनो एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधू विरुद्ध बोलतो, जो आपल्या बंधूला दोषी ठरवतो, तो कोणाविरुद्ध बोलतो? नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो. आणि जो कोणी नियमाला दोषी ठरवतो तो नियम पाळणारा नव्हेच, न्यायाधीश आहे. नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे. तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्याला दोषी ठरवणारा तू कोण? तर आपल्या शेजाऱ्याला दोषी ठरवणारा तू कोण? तर या ठिकाणी बायबल आपल्याला खूप स्पष्ट सांगत आहे, कोणाबद्दलही निंदा करू नका, कोणालाही दोषी ठरवू नका. तुझ्यामुळे झालं. ज्यावेळेला आपण एक बोट दुसरीकडे दाखवतो, लक्षात ठेवा या ही 3 बोट तुमच्याकडे आहे आणि फक्त तुमच्याकडे नाही, हा अंगठा देवाला दोष देत आहे. आणि आपण म्हणते बघा, अनेक लोक म्हणतात देव मी प्रार्थना करतो, देव कधी मला दाखवणार आहे? हॅलो, देव कधी दाखवणार आहे? तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याकडे बोट
त्यावेळेला 3 बोट तुमच्याकडे आहे. खूप महत्वाचं आहे. म्हणून कोणालाही दोष देऊ नका. कोणामुळे काही घडत नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो बघा, ही माझी मावशी होऊन गेली तेव्हापासून आमच्या घरात भांडणं झाली. ही शेजारची ऐकून गेली तेव्हापासून आमच्या घरात प्रॉब्लेम चालू आहे. ती व्यक्ती येते त्याच्या वेळेला येऊन काहीतरी मागते आणि आमच्या घरातलं सगळं संपत चाललंय. कसला विश्वास तुमचा? हॅलो, देव तुम्हाला देणारे बनवलेला आहे. हा तुमचा विश्वास आहे. या व्यक्तीने येऊन तुमचा आशीर्वाद घेऊन गेला. बघा, ही व्यक्ती येऊन असं बोलले म्हणून आमचं असं घडा लागले. म्हणून ती व्यक्ती आली तर मला भीतीच वाटते. का? ती व्यक्ती आली तर आमच्या दोघात भांडण चालू होतात. मी नेहमी सांगतोय, योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 4 वचन नेहमी पाठ करून ठेवा. जे काही या जगात आहे त्याच्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो कोण आहे? फक्त बोलायला नाही, माझ्यात तो मोठा आहे हा विश्वास पाहिजे. मग कोण आल्यामुळे काय होणार नाही, कोण गेल्यामुळे काय होणार नाही, कोण बोलल्यामुळे काय होणार नाही. हे सर्व घडते कोणामुळे? तुमच्या अविश्वासामुळे. म्हणून तुम्हाला कुणाला नाव ठेवण्याऐवजी, कुणाला वाईट ठरवण्याऐवजी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून बघा 6 वचन, स्वतःबद्दल आत्मपरीक्षण करणं अति गरजेचं आहे. स्वतःबद्दल काय करणं गरजेचं आहे? आत्मपरीक्षण करा. 5वा अध्याय आणि 9व वचन. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. काय तुम्हाला 5वा अध्याय आणि 9व वचन. बंधूजनो, तुम्ही दोषी ठरू नाही म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. कुरकुर करू नका. काहींना काय केला? स्वतःचं आत्मपरीक्षण न करता भावाला दोषी ठरवला आणि भावाला संपवला. आणि जेव्हा परमेश्वरासमोर गेला, परमेश्वर म्हटला, तुझा भाऊ कुठं आहे? मी का त्याला मागता घेतलाय? मला काय माहित कुठं आहे? आणि मग परमेश्वर म्हणतो, तू हे काय केलास? ज्या वेळेला आपण कुरकुर करतो, खरं तर मानसशास्त्रामध्ये असं आहे, कुरकुर कधी करतात माहितीये माणूस? जेव्हा स्वतः काही करू शकत नाही, स्वतःमध्ये जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्यावेळेला तो उलटा रोग दुसऱ्यावर झापण्याचा प्रयत्न करतो. मराठीत म्हणे, चोराच्या उलट्या बोबा. आत्मपरीक्षण करा, माझ्यामध्ये काय कमतरता आहे. मी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा, दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा मला स्वतः काय केलं पाहिजे, माझ्यामध्ये काय कमतरता आहे. आणि ही कमतरता फक्त येशू काढतो. म्हणून त्याच्या छटीचा त्याच्याबरोबर असा एकरूप व्हा. तर बायबल म्हणते, त्याच्या पूर्णतेने ते तुमच्या सर्व अपूर्णता नष्ट करेल. मन शांत ठेवा. सतत कुरकुर 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 करू नका. लोक काय करतील? हे कुरकुर करणारा माणूस यायला लागलाय. नात्यातली, घरातली आणि बाहेरची. ते नसला तर म्हणतात, किती बरं वाटते. त्याला सगळी शांत. कुरकुर करू नका.
बघा, कारण जेव्हा तुम्ही कुरकुर करत राहाल त्यावेळेला तुम्ही स्वतःच कोणाचा न्याय करू नका. न्यायाधीश काय तो बघून घेईल. म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? माझ्या जीवनात जर घडत आहे, का घडत आहे त्याचं आत्मपरीक्षण करा. बघा, आत्मपरीक्षण करा. परवा देवाने मला एक सुंदर संदेश दिलेला होता. तो संदेश खूप वेगळ्या पद्धतीने दिलेला होता. मी त्यातला एक भाग सांगतो. तो काय म्हणतोय? मी वेळ आहे, तुम्ही भारतीय आहात. आणि जो पाहता त्या वेलाशी जुळून राहत नाही तो काय होणार नाही? फळ देणारे होणार नाही. कारण जो ते जुळून राहील तो अधिक फळ देणार होईल. फळ म्हणजे कशाबद्दल बोलतो? कोणत्या फळाबद्दल बोलतो? पवित्र आत्म्याची 9 फळ आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशील, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा, सौम्यता आणि इंद्रियदमन. जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर जोडून राहाल त्यावेळेला ती फळं तुमच्यात ऍक्टिव्हेट होतील. अनोरा म्हणतो माझी बायको कशी आहे, बायको म्हणते माझा नवरा कसा आहे, मुलं म्हणतात माझी आई बाप कशी आहे, आणि आई बाप म्हणते माझी मुलं कशी आहे, सासू म्हणते माझी सून कशी आहे, सून म्हणते माझी सासू कशी आहे. हे सर्व का करत आहे? कारण तुम्ही त्या वेलाबरोबर जोडलेले नाही आहात. जर तुम्ही त्या वेलाबरोबर जोडलेले आहात, हॅलो, तर तुमच्यात ती फळं वाहते. म्हणजेच काय? तो समंजसपणा तुमच्यात आहे. प्रीती काय आहे? प्रीतीचं जे खरं जे मूळ अर्थ जो आहे, पहिलं करंतिकाराचा 13वा अध्याय जाऊन मनन करा, वाचू नका. बघा, ती तुमच्यात आहे. परिस्थिती काही होऊ दे, तुम्ही आनंदात राहा. बघा, नाहीतर मग काय करते माणूस? मी माझं आत्मपरीक्षण करत नाही, हे इकडं नाही तिकडं जाऊया, तिकडं नाही तिकडं जाऊया, मग असंच फिरत असताय. हॅलो, खूप महत्वाचं आहे. स्वतःच आत्मपरीक्षण. माझ्यातली कमतरता, तुम्हाला तुमची कमतरता मिळाली तर तुम्ही जर पूर्ण आहात, धनवान आहात, समोरचा आपोआप होते व्यवस्थित. कारण तुमच्यामध्ये जे काही होकारार्थीपणा आहे, पॉझिटिव्हनेस, ते प्रत्येक नेगेटिव्हनेस म्हणजे प्रत्येक नकारार्थीपणाला नष्ट करते. तोच तो विश्वास. बघा, आता शेवटची गोष्ट 7वी. ज्या वेळेला तुमची आत्मपरीक्षण केला, तुमच्या चुका तुमच्या लक्षात आल्यानंतर त्या चुका आपल्या लोकांसमोर कबूल करायला काय करू नका? गरजू नका. त्या चुका कबूल करा. हे खूप महत्वाचं आहे. मी चुकलेला आहे, ही माझी चूक आहे, ही कबूल करणं अति गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही कबूल करता, इंग्लिशमध्ये कन्फेस म्हणतात, जेव्हा तुम्ही कबूल करता, 5वा अध्याय 16वा वचन. याकोब तेव्हा तुम्ही निरोगी व्हावा म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून काय करा? कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. हा पुढे काय म्हणते बघा, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. जेव्हा तुम्ही चुका कबूल करता, प्रभू तुमच्यावर देवाची कृपा येते आणि देव सगळं काही व्यवस्थित करून टाकतो. कबूल करणं गरजेचं आहे. बायबलमध्ये एक सुंदर उदाहरण आहे उधळ्या पुत्राचं. तो चूक केला, तो गेला, बापापासून लांब गेला, सर्व गमावला. त्याची परिस्थिती काय झाली हे सर्वांना
आहे. जेव्हा त्याला कळालं माझी चूक काय आहे, आणि त्यावेळेला ती चूक घेऊन तो बसला नाही. ते चूक कळाल्यानंतर तो बापाकडे पुन्हा परत आला, आणि बापाकडे आल्यानंतर बापाकडे तो चूक कबूल केल्यानंतर बापाने म्हणाले, तू लेका सर्व काही माझं निवड काय केला, देशोधडीला लावलास, हे घे बंदूक आणि हे मार, किंवा हे घे कुऱ्हाडीने त्याला तोड, असं केला का? नाही केला. त्याच्यामुळे सगळं वाट लागली, परंतु त्यानं तसं केलं नाही. बापाने त्याला आपल्या भेटीत घेतला. आपला परमेश्वर देखील तेच करतो. आपण प्रत्येक क्षणी चुका करतो. जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो पश्चाताप हृदयाने, तो आपल्या हृदयाशी लागतो. जेव्हा तुम्ही तुमच्या चुका समजल्यानंतर तुमच्या भावासमोर म्हणा, तुमच्या बहिणीसमोर म्हणा, तुमच्या नवऱ्यासमोर म्हणा, तुमच्या बायकोसमोर म्हणा, तुमच्या सासूसमोर म्हणा, इव्हन तुमच्या सुनेसमोर म्हणा, तुमच्या आई बापासमोर म्हणा, जेव्हा तुम्ही त्या चुका कबूल करता, फक्त वरच्या मनाने नाही, हॅलो, आतून कबूल करून सोडून देता, आणि तिथं मध्यस्थीची प्रार्थना केली झाली, तर प्राणो तुमचं घरातलं वातावरण संपून जाईल. मुख्य म्हणजे कोण, हे सर्व निर्माण करणारा जो आहे त्याचं मरण होईल. कोण? मोठ्याने हा सैतानाचं मरण होईल. कारण हे सर्व कोण निर्माण करते? सैतान निर्माण करते, आणि त्याचं मरण होईल. बघा, म्हणून तुमच्या चुका तुम्हाला कबूल करणं गरजेचं आहे. मी चुकतच नाही, मी कधी चुकत नाही, माझं सगळंच बरोबर आहे, मी जे वागतोय ते बरोबर आहे. आता तुम्ही वाचला म्हणजे काय म्हणते, कोणच बरोबर नाही. तर जो चुकाच करत नाही तो काय परिपूर्ण आहे. म्हणून आपण कोणच बरोबर नाही. नीतिमान एकच आहे, कोण? आमेन, ईश्वर. म्हणून आपण प्रत्येक मनुष्य वागताना चुकतो, बोलताना चुकतो, कृती करताना चुकतो, विचार करताना चुकतो, आणि आपली ही जी चूक आहे ते आपल्याला देवापासून लांब नेते. देवापासून लांब नेते. म्हणून आपण आपल्या चुका पदरात घेऊन एकमेकांसमोर समेट करावं, आणि नंतर देवासमोरही कबूल करावं, आणि मग तुमचं जीवन पूर्ण बदलून जाईल. याला आपण सर्वजण उतरून वर राहूया. आणि डोळे झाकून आत्मपरीक्षण करा. आज तुमची नाती बिघडलेली आहे. तुमच्या भावाबरोबर तुमचं चांगलं नाही, तुमच्या बहिणीबरोबर चांगलं नाही, तुमच्या नवरा बायकोमध्ये आज चांगलं नाही, तुमच्या सासूमध्ये चांगलं नाही, तुमचं सुनेबरोबर पटत नाही, तुमचं मित्राबरोबर आज संबंध बिघडलेला आहे, तुमच्या कामावर प्रॉब्लेम आहे, आज जे काही जिथं तुमचा संबंध बिघडलेला आहे, ज्या ठिकाणी तुमचा संबंध बिघडत आहे, तो आठवा आणि आत्मपरीक्षण करा. मी कुठं चुकत आहे, माझ्या कोणत्या वागण्यात चूक आहे, माझ्या कोणत्या बोलण्यात चूक आहे, माझ्या विचार
विचारामध्ये मी कुठं चुकत आहे? आज परमेश्वराने तुमच्या समोर तो 7 मुद्दे ठेवलेला आहे. तुम्ही बोलण्यात चुकता, तुम्हाला राग जास्त येतो, काही तुम्ही दुसऱ्याला दोषी ठरवता, काही तुम्ही पक्षपातीपणा करून वागता, का नेहमी आपलं शांतपण गाजवत असता शिक्षक होऊन, का सदैव कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न करता, त्याची निंदा नालस्ती करता, प्रणाम परीक्षित करा. आणि ही ती वेळ आहे परमेश्वर समोर कबुली द्या. कारण तुमच्या चुका, देवाने दिलेली नाती बिघडलेला आहे, देवाने दिलेला संबंध तुटलेला आहे. ही ती वेळ आहे देवाजवळ क्षमा मागा आणि तो तुमचे सर्व संबंध पुन्हा जोडेल, सर्व नाती तो तुम्हाला पुन्हा परत देईल. कारण योगाची बायको नेहमी तोंड चालूच होती, भरपूर दोष देत गेली, योग शांत राहिला. देवानी शेवटी सर्व काही योगाच्या जीवनात परत आणला. अनेक वेळेला आपले विचार, आपली मन, आपल्या भावना, आपला स्वभाव, आपलं फटकन बोलणं आपल्याला देवाच्या कृपेपासून लांब येते. आणि मग आपल्या जीवनात अनेक प्रॉब्लेम्स येतात. नाती तुटल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतात, डिप्रेशन मध्ये जातात, डायबिटीसचा त्रास होतो, बीपीचा त्रास होतो, हृदयविकाराचा झटका येतात, हात पाय लुळे झाल्यासारखं होते, पित्ताचा त्रास होतो, शरीरामध्ये अनेक प्रकारच्या वेदना होत असतात, सांधे दुखलं, हाडांच्या मध्ये. आणि या सगळ्याचं कारण आहे आपला दोष. कारण आपण देवाच्या कृपेला पासून लाभ घेतलेला आहे. आज परमेश्वर तुम्हाला त्या सर्व गोष्टी देऊ इच्छितो, त्या सर्व गोष्टी देऊ इच्छितो. तुम्हाला जर तो आशीर्वाद पाहिजे, तुम्हाला जर त्या सर्व गोष्टी पाहिजे, ही ती वेळ आहे. पश्चिमातील वेळेने त्याला शरणचा प्रयोग, शरणचा, आणि त्याच्याच पश्चाताप करा. तो तुम्हाला सगळ्या गोष्टीतून मोकळा करेल. तुमचं बिघडलेली नाती सुधरेल, विस्कटलेलं कुटुंब एकत्रित करेल, तुमचं भरकटलेलं जे प्रियजन आहे, व्यसनाचे गुलाम झालेले आहे, त्यांना परत तो त्यातून सोडवेल. आणि आज तुमचं सर्व व्यवस्थित करेल. आज तो येशू तुम्हाला बोलत आहे. आज त्याच्याजवळ त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ मागा, त्याच्याजवळ मागा. कोणता मनुष्य त्या गोष्टी बरोबर करणार नाही. उलट लोक तुमचा अधिक आणि अधिक त्या गोष्टी चिघळण्यासाठी धडपडतील. ते त्या गोष्टी तुमचं आज एकत्रित करणार. म्हणून आज परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. म्हणून आज तो तुम्हाला तुमच्या नाती सुधारण्यासाठी बोलवत आहे, बोलवत आहे.
त्याला शरण जा आणि देवाजवळ विनंती करा की प्रभू माझी ही प्रार्थना आहे, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. प्रभू देवा, मी तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे, कारण तू दिलेलं प्रत्येक नाती मी तोडलेलं आहे, प्रत्येक संबंध मी तोडलेला आहे. आज येशू देवा माझ्यामुळे झालेला आहे, आज माझ्यामुळे झालेला आहे, म्हणून मला तू क्षमा कर. या रक्ताचा घोळ तुम्हाला घाल, मला शुद्ध कर, माझे विचार बदल, माझा बघण्याचा दृष्टिकोन बदल, मला बोलण्याचं आज प्रभू त्या गोष्टी तू बदल. आज येशू देवा ये माझ्यामध्ये, ये प्रभू ये. दया करो प्रभु, हो मेरे नाम कृपा करो प्रभु, हो मेरे नाम सेनाधीश परमेश्वर, आज तुझी दया, तुझी कृपा प्रभू आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पाठव, माझ्या घरावर पाठव, माझ्या व्यवसायावर, माझ्या कामावर पाठव. येशू देवा, आज तू तुझ्या पवित्र वाणीने वचनांचा अंघोळ घालून
मला शुद्ध केली, मला शुद्ध केली. गुणाधीश देवा, आज तू जो मार्ग मला दाखवलेला आहे त्या मार्गावर विश्वासाने चालण्याकरिता, कधी त्या मार्गातून न वळण्याकरिता तुझा अभिषेक मला, तुझा अभिषेक मला, तुझा अभिषेक मला, का तुझा अभिषेक तू मला दिलेला आहे. येशू देवा, ते काढून घेऊ नको, काढून घेऊ नको. त्या अभिषेकामध्ये माझी वाट, माझी वाट, माझी वाट. अरे प्रभू, जी विकृती माझ्यात आहे, जे दुर्गुण माझ्यात आहे, जी दुष्टाही माझ्यात आहे, प्रभू आज मी तुला यज्ञ रूपात अर्पण करत असतो, यज्ञ रूपात अर्पण करत असतो. हे माझं अर्पण, हे माझं अर्पण. तू स्वीकार, तू स्वीकार, तू स्वीकार. आज तुझ्या पवित्र रक्ताने, तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या विचारांना शुद्ध केलं, माझ्या मनाला शुद्ध केलं, माझ्या भावनेला शुद्ध केलं, माझ्या स्वभावाला शुद्ध केलं, माझ्या दृष्टीला शुद्ध केलं. आज मला शुद्ध केलं, मला शुद्ध केलं. येशू मला शुद्ध केलं, येशू मला शुद्ध केलं, येशू मला शुद्ध केलं. आज तू मला शुद्ध केलं, शुद्ध केलं, शुद्ध केलं, शुद्ध केलं. प्रत्येक बंधनात, प्रत्येक बंधनात, प्रत्येक बंधनात तुम्हाला मोकळा, मोकळा, मोकळा. प्रत्येक भय जो माझ्या मनामध्ये भय आहे, आज भय माझ्या मनात का, माझ्या मनात का, माझ्या मनामध्ये येणारा अविश्वासूपणा, अविश्वासूपणा काढून घे, काढून घे, काढून घे, काढून घे. आज माझ्या मनात येणारा न्यूनगंडपणा, न्यूनगंडपणा आधी तू माझ्यात का, खा येशू देवा, खा. आज मला प्रभू, आज मला तू शुद्ध आणि पवित्र, कारण मी तुझा पुत्र आहे, मी तुझा पुत्री आहे. आज तू माझा पापा आहे, म्हणून आज येशू देवा, मी तुझा अंश असताना, तुझा अंश असताना तुझं रक्त माझ्यातून वाहू नये, तुझं रक्त माझ्यातून वाहू नये. मला सर्व बंधनात मोकळा कर प्रभू. जे काही माझ्या विचारामुळे, माझ्या चुकीमुळे जे आधार पण माझ्या शरीरात आहे, ते आधार पण माझ्यातनं का, माझ्यातनं का, प्रत्येक त्या आधारपणात मला मोकळा, मोकळा. माझ्या चुका माझ्या घरामध्ये जी प्रभू देवा अंधकाराच्या रूपात आहे, आज या अंधकाराला प्रकाशामध्ये बदल, तुझ्या प्रकाशामध्ये बदल. प्रत्येक अंधकार निघून, प्रत्येक अंधकार निघून, बंधने तुटू दे, बंधने तुटू दे. आज मला प्रभू प्रत्येक बंधनात मोकळा, 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 मोकळा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हात वर करून देवाची स्तुती करा प्रियानो. देवाचा आत्मा उच्चारण करत आहे. ओ हाले, 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 हाले. हालेलुया, 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 हालेलुया.
Hallelujah. 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 Hallelujah.